माय चॅनल. सो आज आहे विकी दादाच्या पप्पांची 61वी, काय बोलतात पप्पा, 61 बर्थडे त्यांचा आज. आणि रिटायरमेंट पण आहे त्यांची. सो त्यांनी खूप वर्ष बँकेला दिली आणि फायनली आय गेस 35+ असं ते काहीतरी बोलत होते, पण आज कळेलच आपल्याला. आणि तिकडे जायचं मला थोडीशी पुढे तयारी करायला. आणि मी काकूंचा म्हणजे विकीदाच्या मम्मीचा एक सरप्राईज डान्स पण बसवलाय. सो ते कोणालाच माहिती नाही. आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. आणि काकू तर इतक्या गोड आहेत, त्यांनी त्या डान्स करताना थोड्याशा रडल्या पण. म्हणजे जेव्हा मी त्यांना शिकवत होते आणि त्यांना बघून मला पण डोळ्यात पाणी आलं, कारण की ते गाणं इतकं इमोशनली इतकं छान आहे. सो खूप जास्त आम्ही कनेक्ट झालो. सो येस, निघूयात आता. पप्पा मला सोडवतात. आणि मी तुम्हाला दाखवते, मी सोबत एक शॉल पण घेतली माझ्या, जी मी परत दिल्लीवरून आणली, ही वाली. कारण की मला जॅकेट वगैरे घालायचं नाही, कारण की मी इतका छान असा कुर्ता वगैरे घातलाय, ट्रॅडिशनल एकदम आवरून चालली आहे. सो ह्याच्यावर जॅकेट घातलं की ते छान आहे, असं शॉल घेतली की असं छान वाटतं. सो येस, निघूयात. ते मी कार्याला तिकडे चालू आहे तयारी. दादा कोरिओग्राफी नाही तुला? जाऊन आलो कोरिओग्राफी. बघा आमचं डेकोरेशन झाले आणि ह्या 2 लाईनी मी मारल्या. काय करते? हे पांढऱ्या फुलांचं म्हणजे कोण करू शकतं असं? हे बघा, दादांनी टाटू काढलाय सरप्राईज. देवत धरतीवर आले. हा, आणि हिने पण हे बघा, ही अशी ऑफ सेंटर रांगोळी काढली. ऑफ सेंटर कुठले. आणि परवानी काहीच मदत केली नाही. आम्ही तयारी इकडे झाली. पोहोचलोय वेन्यूला. भाभी एकदम मस्त प्रीती गोल दे दो आपको वो टीडू मेरे को पूरा. ये सगळं नवीन घातलंय तिने. इयरिंग दिखाव. आणि हीच ती मग अशी पिंक घालून फुलं सजवत होती ती. आमची आजची करता धरता अँकर मी फर्स्ट टाइम आयुष्याच्या ब्लॉग मध्ये अशी झळकतीये. म्हणजे मी तुझं काय केलंय, काय म्हणतात ते, मी फेमस होणार आहे. इंट्रोड्युसिंग. हा, फर्स्ट टाइम इंटरेस्ट असणार आमचं जेवणचं बुफे, व्हेज नॉन व्हेज दोन्ही. आणि सगळी तयारी झालेली आहे. पर्वचा आउटफिट बघा. ये बॉय, एकदम एस्थेटिक यमी आहे. हा बनवलाय मस्त केक. गुड बाय टेन्शन, हॅलो टेन्शन. डीजे सँडी इन द हाऊस. कन्सोल घेऊन आलाय. फायनली आपले हिरो आलेले आहेत. आपली इंजुडी गोड दिसती बघा. जागेवरती येऊन बसावे, कारण आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण एका युनिक एंट्रीने करतोय. तर माझ्या सगळ्यांना स्क्रीनकडे सुद्धा लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही काय करण्याचा प्रयत्न केलाय. करूया आणि केक कटिंग करून घेऊया.
मोठी शोधलीस तू नेहमी म्हणत आलीस तुझ्या संग नांद ताना विठू घावला, पण खरं सांगायचं गेलं तर मला माझी रुक्मिणी तुझ्यात गावली. आम्ही आता खातो स्टार्टर व्हेज आणि तिकडे घेतलंय नॉन व्हेज. तर आम्ही बिट्टी छी. वडिलांबद्दल काय बोलू, असं मला काय सुधरत नाही. काय स्पीच काय रेडी केली नाही. चला एक गोष्ट चांगली की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांचा एक बर्थडे तर मी चांगला करू शकलो. जेवढं याच्यामध्ये सगळ्यांचाच हात आहे. ज्या म्हणजे आता एक बाप ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस कळतं की मुलांसाठी आणि बायकोसाठी काय करायला लागतं आणि काय करायला असतं. एक छोटीशी गिफ्ट असेल माझ्याकडनं सगळ्यांकडनं, ज्यांनी या गोष्टीला मदत केली, हेल्प केली, सगळ्यांनीच याला मदत केली. सगळ्यांचाच एक आभार आहे. आणि पहिल्यांदा त्यांना मी अशा कपड्यांमध्ये बघतोय की फर्स्ट असा बर्थडे की काहीतरी घातले त्यांनी नवीन, नाहीतर नॉर्मल कपड्यामध्येच असतात ते. कधी काय करत नाही. आम्ही लहानाचं मोठं झालो मी आणि हर्षद, त्यांनी कधीच असा विचार केला नाही की यांना कमी पडला पाहिजे. हा ठीक आहे, थोडा टाइम लागला पण त्यांनी ती गोष्ट दिली आम्हाला. कधीच असं नाही केलं की नाहीच भेटली. ते आम्हाला दिलं त्यांनी, त्यांच्या प्रयत्नांनी केलं, आम्हाला लहानाचं मोठं केलं. लोकांना असं वाटलं होतं की काहीच करतील यांची मुलं, पण त्यांनी त्यांचे होत कधी सोडले नाही. चांगली वागणूक दिली आम्हाला. असं वाटतं की पप्पांच्या मागे सर्वात जास्त मोठा आईचा आहे की जेव्हा पप्पा चुकीच्या रस्त्यावरती गेले होते तरी पण मम्मीने साथ नाही सोडली. तिने खूप सपोर्ट केला पप्पांना आणि पप्पांनी त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या की माझ्याकडे या गोष्टी चुकीच्या झाल्यात आणि त्यांनी कधीच त्या गोष्टी परत होऊन दिल्या नाही आयुष्यामध्ये. आणि माझ्या फ्रेंड्सला पण बोलायचे, सगळे जेवढे लोक येतात, जेवढे लोक जमलेत, एक टाइम असा आला होता की त्या टाइमला सगळे माझे मित्र थांबले होते माझ्याबरोबर. मला खूप कधी मी आयुष्यात बोललो नाहीये. सगळ्यांना असं वाटतं की कधीतरी फुटाल पण नाही फुटत. एक टाइम होता की मी फुटायचे लोक असायचे की तू रडतो म्हणून मी आता फुटत नाही. पप्पाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता, तो टाइम खूप क्रिटिकल होता. त्यामुळे या सगळ्यांनी मदत केली. सगळे मित्र होते माझे, हे सगळे आले होते. त्यांनी काकांनी सपोर्ट केला. त्या टायमिंगला एक मोठा भक्त मात होता माझे काका की मी फक्त त्यांच्या समोर होता असं. मी ना राणी आहे त्या राजाची, पैशाने नाही पण मनाने खूप श्रीमंत आहे. That is my comfortable language, I think. मेरे लिए पप्पा, मेरे पप्पा और ये पप्पा दोनों सेम है. मैं इनकी सुन नहीं बेटी. I love you. मेरे को मेरा बाप का इच्छा पूरा करने पड़ा. मरने से पहले मेरे बाप के कर्जे का 1-1 रुपया चुका के बाप कुर्सी डाल के एक दिन के लिए भी मेरे को गर्दन उठा के बैठ ये मेरा सपना. संपला खेळले रंग अजूनही नचसरला. झाली पूर्तता प्राणकुलितच विरघळला. सोडविले जीव बुटमळला. देह होली पावचित दरवळता. सारे क्षण बघे आठवतीला रसिक जना. नाचव श्रीरामा तुरे मधुसूदना. सुळले कर जुळू दे सुर करू दे तव पूजना. सरुनी तम विरुनी भ्रम मिळू दे जन विजना. रसनी उधळून आचना. मानुनी घे गोड तुझा. सरिथ करूनच सुटला संग तुझा. शरण तुला नाही मनी भाव तुझा. अवघे तुझेच दान ईश्वरा घे रोज नवा. गुण मानून घे रंग पूजा. गुण मानून घे रंग पूजा. गुण मानून घे रंग पूजा.
संस्कार याला बोलतात संस्कार. आई वडिलांनी संस्कार केले ना मला परत पण भेटली भाऊजी. आई वडिलांचे संस्कार जे तुम्ही संस्कार केले ते जेवण करायला